त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. नवफलक पुढे गेला 19 आकड्यावरती. शेवटचे अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत. स्वराजकडे संधी आहे. त्याच्या बॅटमधून षटकाराला एक बॉल त्याने फेस केलाय. पुढचा बॉल जागा बनवून खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. इथं मिळते विकेट आणि स्वराज जाधव बाद. स्वराज देखील बाद झाला. त्याने अगोदरच जागा बनवली होती. स्ट्रोक खेळायचा होता त्याला कव्हरला, परंतु यतीन कळंबने स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला आणि तिकडे तो त्याच्या जाळ्यात सापडला. यष्टनच्या मागे चांगलं कामकाज, चांगला झेल टिपला. फलंदाज स्वराजला देखील बाद केलं. स्वराजने एक षटकार ठोकला होता. 6 बॉलमध्ये 10 धावा जरी जमा केल्या असत्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या झाली असती, परंतु विकेट मात्र टाकले स्वराजने. धावसंख्या जर पाहिली तर 19 वरती थांबली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय सूरज. हा चेंडू या स्टँड वरती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. खेळाडू बाद. थँक्यू. सूरजच्या जागेवरती मी म्हंटल माझ्या म्हणण्याप्रमाणे असं तर ज्या सुनील उतेकर बॅटिंगसाठी आले असते तर कुठेतरी धावा आल्या असत्या, परंतु सूरज आला. पहिल्याच बॉलवरती त्रिफळाचित केलं. आता निखिल मोरे आलाय. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 3 धावा थांबल्यात. 19 धावा 17 आल्या होत्या. 2 धावा केवळ खर्च केल्यात. निखिलने एक षटकार जरी मारला तरी 500 रुपये 100 रुपयाचा कॅश प्राइज पंकज मोरे यांच्याकडून. धावा येणं गरजेचं आहे. धावा आल्या असत्या परंतु विकेट टाकल्या. स्वराज बाद झाला. सूरज आला, त्याने विकेट टाकली. 2 बॉल तिथं डॉट आले. आता निखिल मोरे आलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. ज्यावेळेला रोहित पार्टे बाद झाला, स्वराज बाद झाला, त्यावेळेला सुनील उतेकर डावखुऱ्या त्याचे जर आले असते कुठेतरी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पुढचा बॉल आणखीन एक विकेट मिळतीये. तू चल मैं आया हॅट्रिकची नोंद या ठिकाणी केली आहे. खेळाडू बाद. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक पाहिली रोहित पार्टेचं आणि वीरेंद्र मोरेचं. या स्पर्धेमध्ये हॅट्रिकची